नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आपण आलेलो आहोत गावाला लग्नासाठी. तर लग्न वगैरे सगळं पार झालेलं आहे आणि लग्न पार पाडून आम्ही आलेलो आहोत आता माहेरी. आणि माहेरी आज आम्ही मस्त सगळं आवरून बिवरून आलेलो आहोत शेतामध्ये. तर चला आज आपण करूयात आमच्या शेताची मस्त पाहणी. हे पहा, हे असं आमचं शेत आहे आणि इकडे आम्ही सगळे चाललेलो आहोत शेतामध्ये. अजून खूप लांब ते एक उंच झाड दिसत आहे, तिकडे आपल्याला जायचं आहे. पोचलो जिथे आम्ही फायनली आम्ही आता पोचलोय जिथे आम्ही राहायचो. पूर्वी राहायचो आम्ही खूप लहान असताना इथे राहिलेलं आहे, म्हणजे एवढं आम्हाला आठवत नाहीये की, पण जर आमच्या आजी आजोबा परत म्हणजे चुलत भाऊ बहीण ह्यांना चांगलं आठवतं की ते तिथे काय काय करायचे. मला अगदी थोडंसं आठवते, बाकी जास्त काही आठवत नाहीये. पण पहा, एवढ्या मोठ्या जंगलात आम्ही फक्त एकटंच घर इथे होतं. आता तुम्ही आजूबाजूला पाहू शकता की किती कमी घर आहेत. ह्याच्यामध्ये आम्ही इथं पूर्वी राहायचो. आणि तुम्हाला एक गंमत सांगू का, की त्यावेळेस महाभारत आणि रामायण लागायचं तेव्हा आमच्या इथे कोणाकडेच टी व्ही नव्हता, आणि तो पण कलर टी व्ही फक्त आमच्या घरी होता. तर ते पाहण्यासाठी ही जी लांब लांब घरं दिसत आहेत ना, इथून लोक आमचे ते रामायण आणि महाभारत बघायला यायचं. असे आमचे आजी आजोबा आई आम्हाला सांगतात. पण त्यावेळेस अशी काही भीती वगैरे एवढं काही नव्हतं. पहा तुम्ही आमची विहीर कशी आहे. परत हे आमचं इथे दत्ताचं मंदिर, इथे आमचे आजोबा पूजा वगैरे करायचे. आणि हे आमचं चाफ्याचं झाड. सगळ्यात भारी म्हणजे आमचं हे चाफ्याचं झाड. त्यावेळेची आठवण आहे हे चाफ्याचं झाड, जेव्हा आम्ही लहानपणापासून हे झाड बघतोय. आणि ही आमची सगळी शेती, इथे आमचे आई वडील चुलता चुलती हे सगळे. इतक्या लांब आम्ही उभे आहोत ना, पण इतक्या लांब ह्या चाफ्यांच्या फुलांचा एवढा सुंदर वास येतोय ना, काय सांगू तुम्हाला. खूप सुंदर वास येतोय. खूप किती छान वातावरण असतं ना गावाला. खरंच खूप त्याचा आनंद मुलंही घेत आहेत. त्यांना खूप भारी वाटतं. म्हणजे आता ते हट्ट करून आले तिथं. आम्हाला कंटाळा आला होता यायचा, पण मुलं बोलली की नाही आम्हाला हे सगळं बघायचंय यायचंय. दरवेळेस आम्ही सुट्टीला आलो की इथे येतोच. आता तुम्ही बोलताल की ह्याच्यामध्ये एवढं काय, पण आमच्या आठवणी त्याच्यामध्ये. त्याच्यावरच हे करू ना, क्लिक करू का आता. हा कर ना, रेडवर. हे आमच्या आजोबांचं ॲक्च्युली पादुका आहेत. आजोबांची आठवण म्हणून आमच्या सुलतांनी आणि आमच्या वडिलांनी त्यांच्या पादुका इथे ठेवले, कारण हे त्यांची आठवण राहावी म्हणून. हे पाहू शकता तुम्ही. इथे आमच्या सगळीकडे अशी आंब्याची खूप झाडं होती, खूप झाडं म्हणजे. आणि इथे एक जांभळीचं झाड होतं इथे. तर इतकी जांभळं, एवढे आंबे, पेरू खूप छान. म्हणजे आम्हाला असं रिअलमध्ये, म्हणजे माझ्या चुलत्यांची मुलं सांगतात की आम्ही रिअलमध्ये इथं हे सगळं खायचो, माहिती आहे का. आम्ही खूप छोटे होतो त्यामुळे आम्हाला एवढं काय नाही, पण त्यांचं ऐकून ऐकून आम्ही माहिती आहे बाबा हे असं होत असेल असं. हे विहीर आहे. ए अद्विता इकडे ये, अद्विता तिकडे जाऊ नकोस हा. हे सगळ्या आता विहिरीमध्ये मासे आहेत ना, त्यांना खायला चाललेत. हे खायला टाकतायत माशांना. खाली विहिरीमध्ये मासे आहेत ना, त्यांना खायला टाकायचं काम चालू. हळूच्यात आम्ही चाललोय, कारण माहितीये का उलटा करते ब्लॉग उभा नव्हता चालू करते. तर फायनली हा झाडावरनं उतरलेला आहे. आणि फायनली आता आमच्या सगळ्या आठवणी इथं आल्यावरती जाग्या झाल्या, सगळं आठवलं आणि आम्हाला. आणि आता आम्ही फायनली जातोय, कारण इथे वाघांची खूप भीती आहे, कारण कुठूनही वाघ येऊ शकतो. बघितलं ना केवढं जंगल आहे, एवढं जंगल आहे ना, बापरे. मला तर कधी कधी असा विचार पडतो की त्यावेळेस हे लोक कसे राहिले असतील इथं. म्हणजे भीतीच वाटते ना. चल रे स्पर्श फास्ट. हो इथे घर होतं आणि इथे पाडलं, मग तिकडे गेलं.